हम कपडे सांभाळते, घरात बसायचं, टीव्ही मीडियावर एकदम बाहेर चालून तुला बघतो हाकतो ये, आणि माणसांना दुसऱ्या मारामाऱ्या करायला लावायच्या. ह्याला नेतृत्व नेता, ह्याला महापुरुष म्हणत नाहीत, ह्याला आपलं भलं करणारा माणूस म्हणत नाहीत. शिवाजी महाराजांनी कधीही तोंडाची वाफ दवडली नाही. स्वतः गेले, अफजल खानाला मारला, स्वतः गेले, शाहिस्ते खानाच्या अंगावर गेले. म्हणून मग बाजी प्रभू देशपांडे आणि 100-150 मावळे म्हणाले की महाराज तुम्ही जगले पाहिजे. जो माणूस स्वतःचा जीव द्यायला तयार होतो, स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी, अन्याय निवारण करण्यासाठी जो तळहातावर प्राण घेऊन लढतो, त्याला पुन्हा लोक मरू देत नसतात, त्याच्यासाठी स्वतःच्या छातीचा कोट करत असतात. हा संदेश शिवाजी महाराजांच्या आम्हाला चरित्रामधून मिळतो. बाजी प्रभू देशपांडेंना माहीत होता आपला जीव जाणार आहे. त्या 150 लोकांना माहीत होतं आपल्याला कापूनच काढणार आहे सिद्धी जोहर, पण तरीही खिंडीमधून हटले नाहीत. तानाजी मालुसरेंना माहीत होतं की आपला निभाव लागणार नाही, आपला जीव जाऊ शकतो. जीव जाणार हे माहीत असल्यानंतर सुद्धा लढणं, ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यागी, स्वाभिमानी, शौर्य गाजवणाऱ्या समतेच्या विचारातून निर्माण झाली. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं मी तुम्हाला सांगितलं. शिवाजी महाराजांसाठी महिलांच्या सन्मानासाठी काय केलं मी तुम्हाला सांगितलं. शिवाजी महाराजांनी समुद्राच्या सीमा सुरक्षित असण्यासाठी काय केलं हे मी तुम्हाला सांगितलं. आता 3 मिनिटांमध्ये स्वराज्य हा विषय संपवतो आणि मग संविधानाकडे येतो. मागच्या 8 महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 1296 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, तरी आपण वाजत गाजत शिवजयंती साजरी करतो. महाराष्ट्रामध्ये दर 1.5 तासाला 3 महिला अत्याचाराच्या बलात्काराच्या केस पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या जातात. न नोंदवल्या जाणाऱ्या त्याच्यापेक्षा शेकडो केसेस मागे असतात, तरी दणदणाटात शिवजयंती आम्ही साजरी करतो. 1659 शिवाजी महाराजांनी सांगितलं अरबी समुद्रात आपलं आरमान असलं पाहिजे, तिकडून व्यापारी येणार आहेत, तिकडून आपले स्वातंत्र्य हिरावून घ्यायला लोक येणार आहेत. 26 नोव्हेंबर 2008 ला त्याच अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानहून आलेल्या अतिरेक्यांनी गेटवे ऑफ इंडियावर, जिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, अरबी समुद्राकडे नजर रोखलेली आहे, उजव्या हातात तलवार आहे, छाती बाहेर काढलेली आहे, लगाम ओढतात, असा अतिशय सुंदर पुतळा 1961 ला यशवंतराव चव्हाण साहेब, भाई उद्धवराव पाटील, प्र.के. आत्रे, बाळासाहेबजी देसाई यांच्या उपस्थितीत त्या गेटवे ऑफ इंडियावर पुतळा उभा केलेला आहे शिवाजी महाराजांचा. तिथं भाषण करताना, पुतळ्याचं उद्घाटन करताना यशवंतराव चव्हाण साहेब म्हणाले की हा अरबी समुद्राकडे चेहरा करून, छाती काढून, तलवार आणि नजर रोखून याच्यासाठी पुतळा उभा केलाय, सागरी सीमांचं संरक्षण करण्याचा शिवाजी महाराजांचा संदेश पुढच्या पिढ्यांना कळावा म्हणून. 1659 ला शिवाजी महाराजांनी सांगितलं, 1961 ला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, तरी लोकांनी निवडून दिलेलं, लोकशाहीतून आलेलं, प्रचंड टॅक्स वसूल करणारं, सैन्यासाठी प्रचंड पैसा खर्च करणारं आपलं सरकार असताना त्याच अरबी समुद्रातून पाकिस्तानच्या अतिरेकी आले आणि त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ताज हॉटेलमध्ये असंख्य भारतीय आणि परदेशी नागरिकांचे जीव घेतले, तरी आम्ही शिवजयंती साजरी करतो. शेतकरी आत्महत्या करतायत, महिलांवर बलात्कार होत आहेत, सागरी सीमांमधून आपल्या देशावर आक्रमण होत आहेत, चीनकडून आक्रमण होतंय, पाकिस्तानचे अतिरेकी येऊन आपल्याला मारतायत. नेमकं कोणता विचार शिवाजी महाराजांचा आपण घेतला म्हणून आपण जयंत्या साजऱ्या करतो आणि शिवाजी महाराज की जय म्हणतो. शिवाजी महाराजांनी दिलेला विचार हा स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा होता. औरंगजेब बादशाह काय साधा सुद्धा नव्हता. आग्र्याचा औरंगजेबाचा दरबार काय साधा सुद्धा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना 50,000 मनसबदाराच्या लाईन मध्ये उभा केलं. शिवाजी महाराजांनी दिल्लीमध्ये छाती काढून सर्वोच्च सत्तास्थानी असलेल्या औरंगजेबाला, ज्या औरंगजेबाच्या अधिपत्याखाली आताचा अख्खा अफगाणिस्तान, आताचा पाकिस्तान, आताचा बांगलादेश, आताचा पूर्ण हिंदुस्थान होता, त्या औरंगजेब बादशाह समोर सुद्धा छाती काढून त्याच्या दरबारामध्ये नजरेला नजर रोखून शिवाजी महाराजांनी तुझ्या टाकलेल्या तुकड्यावर मी राज्य करणार नाही, स्वाभिमानानं करेन, स्वातंत्र्य जपून ठेवेन आणि वेळ पडली तर तुझ्यासोबत लढेन, असा स्वाभिमानाचा संदेश दिल्लीमध्ये दिला. आमचे महाराष्ट्रातले नेते दिल्लीमध्ये शेपट्या हलवत, लाळ गाळत ज्यावेळेस जातात, त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या दरबारातली ती भेट मला डोळ्यासमोर नक्की येते. काहीतरी घेऊ, स्वाभिमान घेऊ, शेतकऱ्यांविषयीचा विचार घेऊ, महिलांविषयीचा विचार घेऊ, पर्यावरणाचा विचार घेऊ. आता सांगितलं सरांनी भाषण करताना 30 लाख झाडं लावली म्हणून इथल्या एका कलेक्टरनं. अरे शिवाजी महाराजांनी पर्यावरणासाठी काय काय केलं कलेक्टरनी तरी ध्यानात घ्यावं, पोलिसांनी तरी ध्यानात घ्यावं. आजच मी आलेल्या सकाळी पेपर उचलला, ज्या जिल्ह्यात तालुक्यात जातो